हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण विकतसारखं टेस्टी श्रीखंड घरी कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. यासाठी आधी आपण थोडी पूर्वतयारी करून घेऊ. 1 चमचा गरम दुधात थोडी केशर भिजवून ठेवायची. फूड कलर पण तुम्ही वापरू शकता. पिठी साखर बारीक चाळणीने चाळून घ्यायची आहे. आपण घरात रोज जी साखर वापरतो तीच साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. 1 मोठी वाटी साखर मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. एवढी लागणार नाही आपल्याला, आवश्यकतेप्रमाणे साखर आपण वापरणार आहोत. ताटातली जी साखर आहे ती श्रीखंडात वापरायची आहे. चाळणीवरची साखर आपण चहामध्ये वापरून घेऊ शकतो. आता अर्धा लिटर दुधाचा चक्का घेतलेला आहे. हा चक्का कसा तयार करायचा याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्रखंडाची रेसिपी दिलेली आहे, त्यामध्येच हा चक्का कसा तयार करायचा याची पण रेसिपी आहे. आता याच बारीक चाळणीने आपण हा चक्का गाळून घेऊ. चक्का गाळून घेतल्यामुळे श्रीखंड खूप स्मूथ होतं आणि आपल्याला खूप वेळ फेटावं लागत नाही हा चक्का. हे पहा, याप्रमाणे असं गाळून घेतलेलं आहे. आणि आता चाळणीच्या खालचं जे मिश्रण आहे ते किती स्मूथ तयार झालेलं आहे तुम्ही नंतर पाहू शकता. याप्रमाणेच आपल्याला सगळा चक्का असा गाळून घ्यायचा आहे. चक्का गाळून घेतल्यानंतर चाळणीवरचं जे खालचं मिश्रण आहे, म्हणजे खाली जो चक्का लागलेला आहे चाळणीला, तो पण आपण असा काढून घेऊ. चक्का असा गाळून घेतल्यानंतर आता आपण हा चक्का 1 मिनिट फेटून घेऊ. आता हा चक्का फेटण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण हा चक्का गाळून घेतलेला आहे, त्यामुळे खूप स्मूथ झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे. यामुळे या चक्क्याला, म्हणजे या श्रीखंडाला अगदी विकतसारखी छान टेस्ट येते. आता यात आपल्याला दुधावरची साय घालायची आहे. आपल्या घरात रोज जे दूध येतं त्यावरचीच ही फ्रेश साय घेतलेली आहे. ही साय फेटून घ्यायची आधी आणि 2 चमचे साय या चक्क्यात घालायची आहे. साईच्या ऐवजी तुमच्याकडे क्रीम असेल तर फ्रेश क्रीम पण तुम्ही यामध्ये घालू शकता. यामुळे श्रीखंडाला अगदी विकतसारखी टेस्ट येते. साईमध्ये दूध जास्त नसलं पाहिजे, फक्त साय फेटून घ्यायची आहे आपल्याला. 2 चमचे साय या मिश्रणात घालून आपण हे मिश्रण छान फेटून घेऊ. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. हा चक्का किती आंबट आहे त्या प्रमाणात पिठी साखर घालायची. मी 2 मोठे चमचे पिठी साखर यामध्ये घालणार आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा साखर घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण छान मिक्स करून घेतल्यानंतर परत 1 चमचा साखर यात घालायची आहे. साखर घालून मी हा चक्का छान मिक्स करून घेते. तोपर्यंत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. हे पहा, आता ही साखर पण यामध्ये अशी छान मिक्स करून घेतलेली आहे. याला किती स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण जी केशर दुधात भिजवून ठेवली होती ती घालायची आहे. फूड कलर पण तुम्ही यामध्ये घालू शकता. केशर घातल्यानंतर याला किती छान कलर आलेला आहे इथे पहा. केशर घातल्यानंतर परत हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत मी. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि यामध्ये मी विलायची पावडर घातलेली नाही आहे, कारण मी जी साखर यात घातलेली आहे पिठी साखर, यामध्येच विलायची घालून साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तुम्हाला यामध्ये विलायची पावडर घालायची असेल तर 1 टीस्पून विलायची पावडर यात घालायची. आणि जायफळ तुम्हाला आवडत असेल तर थोडं जायफळ पण किसून यात तुम्ही घालू शकता. याप्रमाणे आपलं हे खूप टेस्टी श्रीखंड तयार झालेलं आहे. श्रीखंड तयार करून घेतल्यानंतर 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे छान थंडगार होतं. आणि थंडगार झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतं हे श्रीखंड आणि खूप टेस्टी लागतं. आता आपण थोडं केशर आणि पिस्त्याने यावर गार्निश करू. याप्रमाणे हे टेस्टी श्रीखंड असं फ्रीजमध्ये करून ठेवलं तर 4-5 दिवस छान राहतं. फ्रेंड्स, तुम्ही असं श्रीखंड नक्की तयार करून पहा. आणि ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.